पप्पाने काय सकाळी सकाळी मासे पकडून आणले काय माहिती, म्हणे धर आरोही आमच्या शेजारची तिला देत होते. म्हटलं बाप्पा आपण तर मानभाऊ आहे, मासे काला आणले. ही आरोही ना तंबाखूची पुडी तोंडात कानी करत होती. म्हटलं अगं बाई तंबाखू कुठं खाती एवढं लवकर. पप्पाने तिच्यात मासे दिले. अगं बाई म्हणते मासे बिशे नाही म्हणे, खोलून पाय म्हणे. तर म्हणलं म्हणे आरू मध्ये थांबी पाहते. रिकामा गागा त्या पुडीचा रिकामा केला आणि पप्पाला खिशात घालून दिला रिकामा. म्हणे धरा हे म्हणे. पप्पाने घेतला खिशात घालून. म्हणले आता जाऊ दे मासेच ओपन करून पाहू. ते मासे नव्हते हो, त्यानंतर दाबिली होती. मला लय आवडती दाबिली. म्हटलं मग आता 2-4 घाणेच घालून घेऊ. आईला मला वाटलं पप्पा एखादं सपाटाच मारी दे का काय, तर ते तर पायच पडत होती मावाल्या. म्हटलं आता जाऊ दे एक मजा चाली. आज तर पप्पाने पहिल्यांदा मला पाया पडल्या बरं का, नाही तिथं नादन बुक्या आणि त्या तर ते मावर काबर उखडले होते माहिती का. मग माझ्या दाद्याचं स्वेटर घालून घेतलं होतं पप्पा, त्याच्यामुळे उखडून गेले. पप्पा म्हणे थांबीच्या कान फाडताच देतो. मग पप्पाकडे मम्मी कॅमेरा येऊन गेली. पप्पा असे म्हातारे माणसं म्हणे ना पार दमून थकून आले होते. तसे काय कुठले कर करायला गेले होते, हिंडत होते गावामध्ये. पण एखाद्याला वाटेल लय काम करून आलाय बरं का माणूस म्हणून एवढं थकलाय. म्हटलं मग आता आहे ना डिश बिश पुसूनच खाऊन घेऊ. म्हटलं डिशसुद्धा सोडायची नाही. पप्पा म्हणते घे चाटून म्हणे. नको बाई म्हटले. मम्मी म्हणते थांब ना घेन चाटून. मी कुठं मानवरती करायन, ती मागाशी कशी वाकडी तिकडे व्हिडिओ काढत होती. म्हटले अगं म्हणे मग पप्पा म्हणते एवढी वाकू काय खाऊ राहिली म्हणे, मोडून जाशील नाही एका राट्यात म्हणे. नाही नाही पप्पा मी नाही मोडणार म्हणे. एवढी मसाडीवाणी सुजली तरी खातच राहते, तेव्हा कशी तोंड वाकडं तिकडून खाऊ घालून. मग मी व्हिडिओज काढत होती. मी म्हणते बंद कर ऐकते कुठं. नंतर खाऊन झालं निघालो पप्पाला सोडायला. पप्पाला गाडीवर जायचं होतं ना, मग पप्पाला सोडायला निघालो. मग आमचा गावचा व्ह्यू होता. म्हटलं चला आपण हिंडून येऊ. मग ही माझी आई बरं का पॅक बिक होऊन आली होती. कोमल बोडकेला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.